जळगावमध्ये पवार गटाच्या कलाबाई शिरसाट अपक्ष उमेदवार लढणार आहेत। मी नव्हे, पक्षानेच माझ्याशी बंडखोरी केली असा आरोप कलाबाई शिरसाट यांनी केलेला आहे। आणि कलाबाई शिरसाट यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी संवाद साधलाय, बघूया। महाविकास आघाडीमध्ये आघाडी झाली असून या ठिकाणी जर विचार केला, राष्ट्रवादी शरद पवार गटाचं वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कलाबाई शिरसाट यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांना या ठिकाणी काल अश्रू अनावर झाले होते। आज त्यांनी या ठिकाणी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत अपक्ष उमेदवार आहे कलाबाई शिरसाट, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ते काय सांगणार, या ठिकाणी तुम्ही उमेदवारी अर्ज यात आज दाखल केलेला आहे। काल अश्रू अनावर या ठिकाणी झाले होते। वर्षानुवर्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाचं काम तुम्ही करत होतात, आज तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली नाही, काय सांगा? मी इतक्या वर्षापासून, तुम्ही तर बघितलंच आहे, मला किती वर्षापासून मी काम केलंय राष्ट्रवादीमध्ये। मला उद्या बी थोडंसं मला वाटत होतं, कुठेतरी वाटत होतं का मला माझ्या मनाच्या भावना जाणल्या जातील। मी इथं अश्रू झाल्यानंतर मी संतोष भाऊशी मुलाखत केली, सावंत साहेबांशी मुलाखत केली का साहेब माझ्या उभाटामधून एकतरी नाव लेडीजचं घ्या तुम्ही, मला खूप उम्मीद आहे पक्षाची, पण त्यांनी काही दिलेलं नाहीये ना। आज बी त्यांनी माझी आशा निराशामध्येच बदलवलेली आहे। काय तुम्ही त्यांच्याकडे गेले, त्यांनी याबद्दल काय सांगितले तुम्हाला? तुम्ही पक्षश्रेष्ठींची भेट घेणार होते राष्ट्रवादी शरद पवार गटातील, घेतली मी शिवसागर साहेबांशी बी घेतली, संतोष भाऊंशी बी घेतली। संतोष भाऊंनी शिवसागर साहेबांनी मला बसून सण मीटिंग घेतली, पण कुलभूषण पाटील तर तो ऐकायला नाम नाहीच म्हणत होता। नाही, मला माझे 4 उमेदवार पाहिजे, ताईचा उमेदवार मी घेणार नाही आणि उभाटाचेच 4 उमेदवार राहणार आहे। शिवसागर साहेब काही बोलू शकले नाही त्या ठिकाणी, आणि नाही आमचे संतोष भाऊ बोलू शकले, कारण त्याची हुकूमशाही चालते तिथं। नाव काय त्यांचं? कुलभूषण पाटील माझी महापौर आहेत। नक्कीच या ठिकाणी विचार केला तर कलावती शिरसाट या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वर्षानुवर्ष कार्यकर्त्या या ठिकाणी राहिलेला आहे। मात्र पक्षाने उमेदवारी न दिल्याने एक मोठा अन्याय आपल्यावर झाल्याच्या भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे। नेमकं या जळगाव महानगरपालिकेत कोणाचा गुलाल उडतो हे मात्र पाहणं महत्वाचं ठरणार आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।